नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ महाराष्ट्र BC लॉग इन केल्यानंतर आपल्या BC लॉग इनमधून IMPS किंवा NEFT कसं करायचं याविषयीची ट्रेनिंग मी आपल्याला देणार आहे। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निःशुल्क सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारचे बँक ऑफ महाराष्ट्र BCचे ट्युटोरियल व्हिडिओ आपण ट्रेनिंगच्या स्वरूपात बनवत असतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता BC लॉग इन आपण केलेला आहे। BC लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी ReKYC, ऑदर सर्व्हिसेस आणि 3 नंबरला आहेत IMPS NEFT। तर IMPS NEFT कशी करायची तर बघा, या ठिकाणी IMPS NEFT आहेत आणि खाली IMPS और NEFT वॉक इन आहेत। तर मित्रांनो, आता 2 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत। पहिला IMPS NEFT आहे। याचा अर्थ काय तर पहिल्या ऑप्शनमध्ये एखादा कस्टमर आहे ज्याला दुसऱ्याच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करायचे असल्यास आपल्याला पहिला ऑप्शन वापरायचा आहे। दुसरा ऑप्शन कधी वापरायचा आहे जर समोरच्याने BCला कॉल केला, समोरच्याने BCला कॉल केला की माझ्या अकाउंटवर इतके पैसे पाठव, समजा 10,000 रुपये माझ्या अकाउंटला पाठव, तर आपल्याला त्यावेळेस दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आता पहिला ऑप्शन आपण सिलेक्ट करून बघूया। संपूर्ण ट्युटोरियल मी या ठिकाणी दाखवणार आहे। तर या ठिकाणी पहिला ऑप्शन आपण सिलेक्ट केलेला आहे। आता पहिला ऑप्शन कधी सिलेक्ट करायचा जेव्हा आपल्याकडे कस्टमर आहेत आणि त्या कस्टमरला दुसऱ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत। तर या ठिकाणी कस्टमरचा अकाउंट नंबर आपल्याला आधार नंबर एंटर करायचा आहे। तर मी कस्टमरचा या ठिकाणी आधार नंबर एंटर करतोय। तर या ठिकाणी कस्टमरचा आधार नंबर एंटर करायचा आहे। इथं IMPS किंवा NEFT करू शकतो। तर IMPS वर मी सिलेक्ट केलेला आहे, कंटिन्यू म्हणायचं आहे आणि या ठिकाणी टिक लावायचा आहे। त्यानंतर कस्टमरचा या ठिकाणी आपल्याला रायव्हन्स डिव्हाइस सिलेक्ट करून कस्टमरचा फिंगर घ्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याला कनेक्ट करायचं आहे। आपलं जिओ टॅग लोकेशन डिस्टन्स दाखवणार आहे, फिंगर कॅप्चर करून घ्यायचा आहे। तर मी या ठिकाणी फिंगर कॅप्चर करत आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता कस्टमरचा फिंगर घेतल्यानंतर या ठिकाणी कस्टमरची डिटेल्स, कस्टमर नेम, कस्टमर मोबाईल नंबर आणि कस्टमरचा अकाउंट नंबर दिसणार आहे। त्यानंतर आपल्याला इथे खाली काय टाकायचं आहे, या ठिकाणी मी आपल्याला कस्टमरचा नेम, मोबाईल नंबर दाखवलेलं नाहीत कारण सिक्युरिटी पर्पजसाठी। तर या ठिकाणी कस्टमरला ज्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, ज्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे आहेत त्यांचा या ठिकाणी अकाउंट नंबर, IFSC कोड, मोबाईल नंबर, त्यानंतर ट्रान्झॅक्शन अमाऊंट या ठिकाणी एंटर करायचा आहे। तर मित्रांनो, आता हे सर्व एंटर केल्यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहेत। तर आता मी तुम्हाला सांगतोय दुसरा ऑप्शन कसा वापरायचा। आता IMPS आणि NEFT, आता समजा तुमच्याकडे कस्टमर आलेला नाहीये, समोरचा कस्टमरने तुम्हाला कॉल केलेला आहे, तो म्हणतोय की माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत। तर तुम्ही या ठिकाणी कस्टमरचं नेम, कस्टमर मोबाईल नंबर, सर्व्हिस सिलेक्ट करू शकता आणि कस्टमरचा या ठिकाणी थंब तर घेता येणार नाही, कस्टमरचं नेम, कस्टमर मोबाईल नंबर, IMPS आणि कंटिन्यू करायचं आहे। कंटिन्यू केल्यानंतर कस्टमरची डिटेल्स या ठिकाणी भरायची आहेत। कस्टमरचे अकाउंट नंबर, IFSC कोड, मोबाईल नंबर डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला
कस्टमरच्या अकाउंटवर IMPS करता येणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.